नमस्कार, JW किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। आज आपण मकर संक्रांत निमित्त खमंग खुसखुशीत अशी चविष्ट तिळगुळाची पोळी करणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य याप्रमाणे आहे। 2 वाट्या गव्हाचे बारीक पीठ, अर्धी वाटी बेसन पीठ, 1 चमचा गोडे तेल, 1 वाटी गावरान तीळ, 1 वाटी बारीक करून घेतलेला गूळ, थोडी वेलची, जायफळ व सुंठ पावडर घेतली आहे, साजूक तूप, चवीनुसार मीठ। गव्हाचे पीठ भिजवण्यासाठी पसरट परात घेतली आहे। त्यात आता गव्हाचे पीठ टाकून घेते। 2 वाट्या गव्हाचे पीठ आहे। त्यात मी 2 चमचे चणा डाळीचे पीठ घेते। चणा डाळीच्या पिठामुळे पोळी छान खुसखुशीत होते। त्यात मी 1 चमचा गोडे तेल टाकून घेते आहे। तेल गरम नाही करते, थंडच टाकते। हे छान आता मळून घेऊ आपण। तेल पिठाला छान चोळून घेऊ। त्यात थोडे थोडे पाणी टाकून आपण आता छान मळून घेऊ कणिक। पोळ्यांसाठी पीठ छान भिजवून झाले आहे। जास्त घट्ट पण नाही आणि सैल पण नाही, असं आपण छान पीठ भिजवलं आहे। पिठाला मी जरा तेल लावून घेते, त्यामुळे असे कडक नाही होते, मऊ राहतं पीठ छान। आता 15 ते 20 मिनिटं आपण छान झाकून ठेवू। इथे मी गॅसवर कढई तापत ठेवली आहे। त्यात आता मी तीळ टाकून घेते आहे। तीळ आपण छान खमंग भाजून घेऊ। ही तीळ मी दुकानातून आणल्यावर धुवून घेतली पाण्याने स्वच्छ आणि 2 दिवस उन्हात वाळवली आहे, त्यामुळे तीळ छान फुलते, कचकच लागत नाही। बऱ्याच वेळा मातीचे कण असतात, ते निघून जातात। कमी गॅसवर आपण आता छान तीळ भाजून घेऊ। तीळ कमी गॅसवर मी भाजते आहे। तीळीचा रंग बदलला आहे। मी इथे गावरानच तीळ घेतले आहे, हे चवीला छान लागते। या तिळाचे लाडू, चिक्की, पोळ्या खूप छान लागतात। तीळ भाजल्याचा खमंग सुवास सुटला आहे मस्त। तीळीचा तडतड आवाज येतोय। 5 ते 6 मिनिटात तीळ भाजून झाली आहे। तीळ भाजून झाली आहे। गॅस बंद केला आहे मी। आता ताटात काढून घेते भाजलेली तीळ। तापलेल्या कढईत मी आता बेसन पीठ टाकून घेते आहे। हे पण आपण छान खमंग भाजून घेऊ। थोडं साजूक तूप टाकते। आपण लाडूंसाठी जसं पीठ भाजतो ना, तसं भाजून घेऊ आपण, म्हणजे छान खमंग होतात पोळ्या, चवीला खूप छान लागतात। मग यात आपण आपल्या आवडीनुसार दाण्याचं कूट, खोबऱ्याचा किस टाकू शकता। मी फक्त तीळच वापरते, आमच्याकडे तशाच पोळ्या आवडतात। बेसन पीठ छान भाजून झाले आहे तुपात। मी भाजताना परत 2 पळी तूप टाकले होते। छान खमंग भाजून झाले आहे। मी आता गॅस बंद करून घेते। भाजलेली तीळ व बेसन पीठ मी गार करायला ठेवून देते आहे। मी इथे मिक्सरचे छोटे भांडे घेतले आहे। त्यात आता मी भाजून गार झालेली तीळ टाकून घेते आहे। आपण बारीक करून घेऊ। मिक्सरच्या भांड्यात तीळ थोडी बारीक करून झाली आहे, ती आता मी पसरट भांड्यात काढून घेते। त्यात बारीक किसून घेतलेला गूळ टाकते। गूळ मी साधाच घेतला आहे, आपला नेहमीचाच। गूळ टाकून झाला आहे। मी आता गार झालेलं बेसन पीठ टाकते। छान मस्त खमंग भाजले गेले।
आता हे सर्व आपण छान मिक्स करून घेऊ. वेलची पावडर, सुंठ पावडर, गुळाच्या पदार्थांमध्ये जायफळ पावडर छान चविष्ट लागतं मस्त, ते टाकते. आता हे सर्व आपण छान मिक्स करून घेऊ. हाताने मळून घेते मी आता जरा. तिळगुळाचे मिश्रण छान एकजीव झाले आहे. गूळ व तीळ छान मिक्स झाले आहे. त्यात बेसन पीठ पण छान मिक्स झाले आहे. हे मिक्सरचे मोठे भांडे घेतले आहे. त्यात आता आपण मिक्स केलेले मिश्रण टाकून घेऊ. थोडे अजून बारीक करून घेते आणि एकजीव होईल छान. अजून मिक्सरवर फिरवण्याने एकजीव होईल छान सारण आपलं. पोळीचे सारण छान बारीक झाले आहे. अशा पद्धतीने आपण उरलेले सारण पण तयार करून घेऊ. पोळीचे सारण छान एकजीव झाले, मस्त मऊसूत झाले. आता आपण पोळी लाटून घेऊ. भिजवलेली कणिक छान मुरली, मस्तच मऊसूत झाली आहे. मी यात भिजवतानाच मीठ टाकले होते. आपण छान मळून घेऊ आता परत. मी पोळीसाठी इथे उंडा करून घेते आहे. पीठ छान मळू आपण. मळल्याने पोळी छान मऊ लुसलुशीत खरपूस होते छान. येथे मी पोळीला लावण्यासाठी तांदळाची पिठी घेतली आहे. त्यात आता आपण गोळा बुडवून घेऊ. दोन्ही हातांनी आपण अशी खोल वाटी करून घेऊ. त्यात आता तिळीचं सारण टाकते मी. सर्व बाजूंनी आपण असं गोल फिरवून बंद करून घेऊ गोळा. अशा रीतीने आपण पोळीचा उंडा करून घेतला आहे. तो आता आपण तांदळाच्या पिठीत बुडवून लाटून घेऊ. बंद केलेला भाग आपण वरतीच ठेवू. कडेकडेने लाटत जायचे, म्हणजे सारण अगदी कडेपर्यंत जातंय. पोळी छान सरकते तांदळाच्या पिठीमुळे. सारण पण अगदी छान कडेपर्यंत पसरलंय. छान गोल गरगरीत पोळी लाटून झाली आहे. पोळी छान लाटून झाली आहे. मी गॅसवर तवा तापत ठेवला आहे. त्यावर आता पोळी टाकून घेऊ. तापलेल्या तव्यावर मी आता पोळी टाकते. कडेने थोडं तूप सोडते आहे. छान खमंग भाजून घेऊ आपण पोळी. पोळी खालची बाजू छान भाजून झाली आहे. मस्त सुवास सुटला आहे खमंग. आपण आता पलटी करून घेऊ. तूप लावून घेऊ आता पोळीला. पोळी खालची बाजू छान भाजून झाली आहे. मस्त सुवास सुटला आहे खमंग. आपण आता पलटी करून घेऊ. तूप लावून घेऊ आता पोळीला. खालची बाजू पण आपण छान खरपूस भाजून घेऊ. गोड पोळ्या आहेत त्यामुळे आपण कमी गॅसवरच भाजतोय. छान खरपूस भाजल्या जाते पोळी. पोळी पण छान फुगली मस्तच.
आपण आता परतून घेऊ ती. पोळी छान दोन्ही बाजूने खरपूस भाजून झाली आहे. मी आता ताटात काढून घेते. छान मस्त झाली पोळी आपली. अशा पद्धतीने आपण 4-5 पोळ्या करून घेऊ. छान खमंग खरपूस अशा तिळगुळाच्या पोळ्या खाण्यासाठी तयार झाल्या आहेत. चवीला खूप छान लागतात. 8 ते 10 दिवस छान टिकतात. तर मग आपण पण या पद्धतीने तिळगुळ पोळी घरी नक्की करून बघा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.